जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. आज निरूपणासाठी 55वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याचं विवेचन बघूया. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. शब्दार्थ बघूया पहिल्यांदा. नसे मानसी नष्ट आशा दुराशा. नष्ट म्हणजे काय तर बाधक, वाईट, दुष्ट, त्याज्य. आता इथे समर्थांनी आशा आणि दुराशा असे 2 शब्द वापरलेले आहेत. आशा म्हणजे इच्छा, लालसा, कामना, वासना. आणि दुराशा असा पुढे परत शब्द वापरला आहे. दुराशा म्हणजे दुर्वासना, चुकीची इच्छा, भोग लालसा किंवा भोगवासना. वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. प्रेम पाशा म्हणजे काय? पाश म्हणजे बंधन. प्रेम पाशा म्हणजे प्रेमाचं बंधन, प्रेमपाश. पिपाशा म्हणजे उत्कट इच्छा किंवा तळमळ. सरळ अर्थ काय आहे की नसे मानसी नष्ट आशा दुराशा. जो भगवंताचा भक्त आहे, भगवंताची ही जी सगळी भक्त मंडळी आहेत ती कशी असतात हे समर्थ माऊली आपण मागेही बघितल्याप्रमाणे 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत ही भक्त लक्षणं सांगितलेली आहेत. त्यातला आजचा 55वा श्लोक आहे. काय भक्त लक्षण सांगितलंय की भक्ताच्या मनामध्ये, मानसी म्हणजे मनामध्ये, आशा आणि दुराशा ह्या दोन्ही गोष्टी नसतात. म्हणजे कुठली वासना नसते, कुठली कामना नसते, कुठली लालसा नसते, भोग विलासाची काही भावना नसते, दुर्वासना, चुकीची त्याज्य अशी काहीही भावना नसते की जे चुकीचं आहे, वाईट आहे, त्याज्य आहे, बाधक आहे, दुष्ट आहे, अशी कुठलीही आशा म्हणजे दुराशा त्याच्या मनामध्ये नसते. त्याच्या मनामध्ये मग असतं काय तर वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम असतं. त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची उत्कट अशी भावना असते, तळमळ असते. जणू काही
भगवंताला त्याने प्रेमाने बांधलेलं असतं, वश करून घेतलेलं असतं. आणि म्हणून तिसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली काय सांगते, की ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. म्हणजे जो भक्त त्याच्या अत्युच्च अशा भक्तीने भगवंताला प्राप्त करून घेतो, तर भगवंतच त्याच्या ऋणामध्ये राहणं पसंत करतो. आणि असा भक्त जो सर्वोत्तम अशा भगवंताचा दास आहे, तो जगामध्ये धन्य होतो. म्हणजे पहिल्या चरणामध्ये जे समर्थ सांगतात, की नसे मानसी दुष्ट आशा दुराशा. म्हणजे कुठलीही इच्छा नाही, कुठलीही भावना नाही, मला काही हवंय हे काही नाही. मनामध्ये कुठलीही लालसा नाही, कुठलीही कामना नाही, कुठली इच्छा नाही. दुराशा म्हणजे वाईट इच्छा नाही, दुर्वासना नाही, कामभोगाची काही लालसा नाही. आणि त्याच्या जागी म्हणजे कामवासना, भोगवासना, लालसा ह्याच्या जागी भरलंय काय हृदयामध्ये? तर भगवंताचं प्रेम. हे प्रमुख भक्त लक्षण सांगितलेलं आहे, की ज्या भक्ताच्या मनामध्ये कुठलीही विषय वासना आणि विकारांची पोळीष्टकं नसतात, त्याच्याऐवजी त्याच्या मनामध्ये भगवंताचं प्रेम भरलेलं असतं. आता इथे समर्थांनी दोन शब्द वापरलेत, आशा आणि दुराशा. म्हणजे काय, की भक्त हा इच्छारहित झालेला असतो. मानसिक अवस्था वर्णन केलेली आहे समर्थांनी. आशा म्हणजे इच्छा. अशा अर्थाने बघितलं तर प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये कुठली ना कुठली तरी इच्छा असते. म्हणजे अमुक एक गोष्ट घडावी किंवा अमुक एक गोष्ट घडू नये किंवा मला एक अमुक गोष्ट हवी आहे, मला अमुक गोष्ट नको आहे. एखादी गोष्ट अमुक पद्धतीनेच घडावी असं मला वाटतं किंवा एखादी गोष्ट अमुक पद्धतीने घडू नये असं मला वाटतं. ह्या सर्व तऱ्हेच्या इच्छा आहेत. आता जो भगवंताचा भक्त आहे, त्याची मनाची अवस्था कशी असते? तर त्याच्या मनामध्ये कुठली आशा शिल्लक राहिलेली नसते. म्हणजे इच्छेरहित अशी त्याची मनाची अवस्था असते. म्हणजे काय, की ह्याच्यामागे सूक्ष्म विचार असा आहे, की त्या भक्ताच्या अंतरंगामध्ये कर्तेपणाची भावना शिल्लक राहिलेली नसते. भगवंत मला जसं ठेवेल तसं मी राहीन. भगवंताची जशी इच्छा असेल तसं माझ्या आयुष्यामध्ये घडेल. मी अमुक एक जाऊन भगवंताजवळ काहीही मागणार नाही, की तू असं कर, असं करू नकोस. त्याला जसं मला ठेवायचं तसं भगवंत मला ठेवेल. ही भावना म्हणजे इच्छेरहित असणं. ही भावना म्हणजे नसे मानसी नष्ट आशा दुराशा आहे. ह्याला भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहणं असं म्हणतात. आणि हा अभ्यास आहे. भक्ताचं मन हे उन्मन अवस्थेमध्ये गेलेलं असल्यामुळे त्याला आपोआप तशी अवस्था प्राप्त होते, की जे काही घडेल ते भगवंताच्या इच्छेने. तो त्या गोष्टीचा विचार करत नाही. तो त्याच्या नामाच्या अनुसंधानामध्ये, तो त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला असतो. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांची अशी अवस्था आहे का? आपल्या मनाची तशी उन्मनी अवस्था झालेली आहे का? तर नाहीये. आपण आपलं रोजचं आयुष्य जगतोय. ते रोजचं प्रापंचिक आयुष्य जगत असताना हजार तऱ्हेच्या इच्छा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात दररोज. साधं बघा, प्रत्येक वेळेला एखादी इच्छा उत्पन्न झाली तर ती इच्छा पूर्ण होतेच असं नाही. आपल्या मनासारखं सगळं घडतं असं नाही. एखादी गोष्ट आपल्याला घडू नये असं वाटत असेल तर नेमकी तीच घडते. एखादी गोष्ट घडावी असं वाटत असेल तर ती घडत नाही. आता जर आपल्या मनासारखं घडलं तर आपल्याला महाराज म्हणतात त्याप्रमाणे सुख वाटतं. पण त्याच्याच बरोबरीने आपल्या मनामध्ये अहंभाव उत्पन्न होतो. जर आपल्या मनाविरुद्ध घडलं तर आपल्याला नैसर्गिकरित्या थोडंसं वाईट वाटतं. त्याची जागा काही वेळेला क्रोधामध्ये घेतली जाते. तिथे क्रोध उत्पन्न होतो, म्हणजे आपल्याला राग येतो. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर. कारण आपली देहबुद्धी बळकट असते आणि करते पण सगळं आपण आपल्या स्वतःकडे घेतलेलं असतं. इथे आपल्याला भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहणं हा अभ्यास करायला अवघड जातं. त्यामुळे दोन्ही बाबतीत म्हणजे मनासारखं घडलं तर सुखाची अवस्था प्राप्त होऊन मनुष्य अजूनच त्या प्रपंचामध्ये गुरफटतो, आसक्त होतो आणि त्याच्या मनामध्ये अहंभाव उत्पन्न होतो. मनासारखं घडलं नाही तर राग येतो, क्रोध येतो. म्हणजे दोन्ही अवस्थांमध्ये विकारच उत्पन्न होतात.
आता 50व्या श्लोकामध्ये भक्त लक्षण सांगताना पहिल्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात, की नसे अंतरी कामकारी विकारी, म्हणजे अशा भक्ताच्या मनामध्ये विकार उत्पन्न करणारी कुठलीही कामवासना नसते, कामना नसते, इच्छा नसते, अमुक एक पद्धतीने सगळं घडावं किंवा घडू नये, मला हे मिळावं किंवा मिळू नये, अशा तऱ्हेची कुठलीही भावना नसते. आता बघा, महाराज काय आपल्याला सांगतात, की जर तुमच्या मनासारखं घडलं तर तुम्ही भगवंताची कृपा झाली असं समजा, आणि तुमच्या मनाविरुद्ध घडलं तर ती भगवंताची इच्छा आहे असं समजा. यालाच भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहणं असं म्हणतात. आणि जेव्हा आपल्या मनासारखं घडतं तेव्हा आपण असं म्हणावं, की हे देवाच्या कृपेमुळे झालं. त्यामुळे आपल्या मनामध्ये अहंभाव उत्पन्न होत नाही, कारण भक्त कर्तेपणाच्या भावनेतनं मुक्त झालेला आहे. आता अशा अर्थाने त्याला कोणतीही इच्छा त्याची शिल्लक राहिलेली नाही. आता पुढे समर्थांनी दुराशा असा शब्द वापरलेला आहे. दुराशा म्हणजे दुर्वासना, वाईट अशी इच्छा, तीही त्याच्या मनामध्ये नसते. त्याज्य अशी कामना, भोग लालसा किंवा भोग भोगण्याची इच्छा, काहीही त्याच्या मनामध्ये शिल्लक राहिलेलं नसतं. याचं कारण काय आहे, की भक्त जशी भक्ती करत जातो तसतसं त्याच्यामध्ये असलेले जे विकार, विषय आणि वासना आहेत त्या क्षीण होत जातात. त्याचं हृदय, त्याचं मन, त्याचं अंतरंग हे भगवंताच्या प्रेमाने भरून जातं. त्याच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष, असूया, मत्सर किंवा दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी प्रवृत्ती नसते, आणि म्हणून तर भगवंत तिथे प्रकट होतो. म्हणजे महाराज म्हणतात, की आज आपली खोली अडगळीने भरलेली आहे. म्हणजे काय, तर आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये दुसऱ्याविषयी द्वेष आहे, दुसऱ्याविषयी मनामध्ये मत्सर आहे, असूया आहे, राग आहे, आपल्याला मनामध्ये लोभ आहे, कामना आहेत, आपण प्रपंचामध्ये आसक्त झालेलो आहोत. ह्याचाच अर्थ आपली खोली ही अडगळीने भरलेली आहे. आता आपल्याला तिथे भगवंत आणायचा आहे, आपल्या हृदयामध्ये आता भगवंताचं प्रेम उत्पन्न करायचं आहे. तर आधीची अडगळ काढल्याशिवाय प्रेमाला तिथे जागा राहील का, तर राहणार नाही. मग ती आधीची अडगळ खोलीतली कशी काढायची, तर नाम घेऊन काढायची असं महाराज म्हणतात. त्याच्यामुळे जी व्यक्ती नामाच्या अनुसंधानामध्ये राहते दिवसभर, त्या व्यक्तीच्या मनामधल्या विषय वासना आणि विकार क्षीण होत जातात, आणि त्याचं हृदय एकीकडे हे क्षीण होत जातं, म्हणजे कमी कमी होत जातं, आणि त्याचं हृदय दुसरीकडे भगवंताच्या प्रेमाने भरत जातं. म्हणजे दुसऱ्याविषयी द्वेष वाटत नाही, मत्सर वाटत नाही, असूया वाटत नाही, राग येत नाही, क्रोध वाटत नाही, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं वाटत नाही. आणि याच अवस्थेचं वर्णन करताना समर्थ माऊली म्हणते, की नसे मानसी नष्ट आशा दुराशा. पुढच्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात, की वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, म्हणजे प्रेमाचं बंधन आहे. भक्त अतिशय उत्कट भक्ती करतो, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं, आणि जणू काही तो भगवंताला त्याच्या प्रेमामध्ये बांधून ठेवतो. तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर अभंग आहे. भक्तिपाशी देव घाली तसे उडी, धूत असे घोडी अर्जुनाची, धूत असे घोडी अर्जुनाची, बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला, बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी जो, तुका म्हणे माझी पुरवावी आवडी, तुका म्हणे माझी पुरवावी आवडी, वेगे घाली उडी नारायण, वेगे घाली उडी नारायण, भक्तिपाशी देव घाली तसे उडी. किती सुंदर अभंग आहे बघा, की त्या भगवंताला ह्या सगळ्या संतांनी, सगळ्या भक्तांनी इतकं प्रेम केलं, की सारथ्य केलंय अर्जुनाचं श्रीकृष्णाने. म्हणजे प्रसंगी त्याच्या रथाची घोडी धुतलेली आहे. जिथे भक्ती आहे, जिथे भक्त आहे, तिथे भगवंत उडी घालतो, म्हणजे खेचला जातो, आकृष्ट होतो.
बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला. त्या भगवंताला आता बळीराजाची कथा आपल्याला माहिती आहे. वामन अवतार घेतला भगवान विष्णूंनी आणि बळीला पाताळाचं राज्य दिलंय. पण तिथे भगवान द्वारपाल म्हणून उभेत. गोपींनी श्रीकृष्णावर इतकं प्रेम केलं की त्या प्रेमाने श्रीकृष्णाला त्यांनी बांधलंय अक्षरशः. पार्थरथी झाला सारथी जो. पार्थ म्हणजे अर्जुन, त्याच्या रथाचं सारथ्य भगवंतानी केलेलं आहे. आणि तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताला ही प्रार्थना करतायत की तू वेगे घाली उडी नारायणा, म्हणजे तू आता मला दर्शन दे. आता बघा, हे जे काही तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे हे भक्तीचं प्रमुख लक्षण सांगितलेलं आहे की भक्त काय करतो, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी इतकी दृढ अशी श्रद्धा किंवा विश्वास असतो, इतकी भक्ती असते की भगवंत खेचला जातो आणि भक्त त्याच्या भक्तीने भगवंताला बांधून टाकतो. आणि हेच तिसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊली पुढे तोच धागा घेऊन असं सांगतात की ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. म्हणजे ज्या भक्ताच्या अंतरंगामध्ये भक्तीचा उदय झालेला आहे तिथे भगवंताला यावं लागतं. म्हणजे भगवंत खरं तर शोधत असतो की आपला भक्त कुठे आहे. कारण भक्ती कोणाची करणार, तुम्हाला सगळं काही करता येईल पण भक्ती मार्गामध्ये भगवंत असल्याशिवाय भक्ती करता येत नाही. भगवंताची भक्ती करायची असेल तर आपल्याला शरणागत भाव लागतो, करते पण सोडावं लागतं. जिथे आपल्या मनातले सगळे विकार क्षीण झालेले आहेत, जिथे आपल्या मनामध्ये कुठल्या विषय वासना विकार राहिलेले नाही आहेत, एकांतवास सेवन केलेलं आहे, आत्मचिंतन केलेलं आहे, भगवंताची सगळी काही प्राप्ती आत्मज्ञान सगळं प्राप्त झालेलं आहे, निर्गुण निराकार कळलंय, सगुण साकार कळलंय, सगळं कळलंय, भक्त त्याच्या अशा अवस्थेमध्ये पोचलेला आहे. म्हणजे आपण भगवंताचं दास व्हावं आणि देवाबरोबर ती सख्यत्व भक्ती व्हावी असं येते. तर तिथे देव खेचला जातो, तिथे देव आकृष्ट होतो, तिथे भगवंत आकृष्ट होतो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की तुम्ही इतकं थरारून म्हणजे इतकं नाम घ्या की एक दिवस तो भगवंत थरारून जाईल आणि म्हणेल कोण आहे हा माझा भक्त की इतकं नाम घेतोय. तर भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंत त्याच्या ऋणामध्ये राहतो हे तिसऱ्या चरणामध्ये समर्थ सांगतात की ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग आहे. काय म्हणतात जनाबाई की धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जडाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. म्हणजे हृदयाचाच बंदीखाना केलाय आणि त्याच्यावरती विठ्ठल कोंडलाय. म्हणजे बघा, जे समर्थाने आपल्याला सांगितलं की वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा, प्रेमपाशच जणू काही ते भक्तांनी त्या प्रेमाचं बंधनच घातलेलं असतं आणि जखडून ठेवतात भगवंताला. तसं जनाबाई म्हणतात की हृदयाचाच मी बंदीखाना केलाय आणि त्यात विठ्ठलालाच कोंडलेलं आहे. सोहम शब्दाचा मारा केला म्हणजे मी इतकं नाम घेतलंय की विठ्ठल काकुळतीला. आणि जनी काय म्हणते, जनाबाई शेवटी काय म्हणते अभंगामध्ये की आता मी तुला काही सोडत नाही. म्हणजे ही जी भक्ताची अवस्था आहे त्याचंच वर्णन समर्थांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि हेच सूत्र सांगताना समर्थ माऊली या श्लोकामध्ये म्हणते की नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.